इथं आली तिथं हे होतं टोलं होतं आपलं खाटू ते इथं साईडला इथं किचन होतं इथं हे होतं किचन होतं तिथं बोल येत होते इथं किचन होतं इथं सिलेंडर होता ते मग मी तिथं हे केली मम्मीची साडी बदलून झाली अचानक भरपूर सव्वा 7च्या दरम्यान ते झालं मी पंचनामा केला का नाही? सगळे आले होते पंचनामा करून गेले फक्त काय आले तातडीचं काही होईना आज बेकर म्हणजे शाळेमध्ये राहायची वेळ आली. शाळेत राहतात ते नशीब वाटतं ते पूर्ण त्यांना शाळेत जाऊन रिकामा होता त्यांना ते शाळेत ऐक ना हे विटांचा वापर होईल का नाही? आता काय कवचित एखादी अर्धी इथं निघून नाही आणि एखादी अर्धी खराब होईल 50% यूज होईल त्याच्यात ती पूर्ण म्हणजे एवढी हे केले होते इथंच अशी ते ओढून काढलं भाऊ आईला हो म्हणजे नशीब त्यांचं वरतून चांगलं नशीब. आपलं चांगलं होते. सिलेंडर चालू नव्हता गॅस त्याला किती सिमेंट वगैरे किती लागेल काय लागेल विचार ना. भीती आपण तो बांधू कशाला कोण कोण दिलं त्याला शासन काय एवढं काय करणार करू ना आपण हो ते. हा ना पण किती भाऊ लागेल तो काढले मिस्त्री आला होता का कोणी? मिस्त्री आलता का साहेब नाही ना ते पाऊसच चाललाय भाऊ आज थोडा पाऊस शांत झालाय त्याच्या लय पाऊस चालू होता. एकदा मिस्त्रीला विचारा हा सिमेंट किती लागेल काय किती लागेल किती लागेल. पूर्ण फार इथं जर हे केलं ना या डायरेक्ट काही विटावा वापर करून ना 50% एकदा रिक्षा टेम्पो लागणार है ना. एक भाऊ ऐका ना भाऊ. ते एकच मजबूत गाडी- झालं पाहिजे मजबूत एकच कारण पावसाने काय आले ते अख्खं पण एक ब्रास कसला नाही नाही ऐक ना अक्षय मिस्त्रीला विचारून इकडच्या भिंतीला पण काय झालं नाही पाहिजे हा. नाही तर हे आपण बांधले त्या ते आतमध्ये पडायचं. पूर्ण फार अख्खं आजीच्या डोक्यावर पडलं काही आजी आतमध्ये होती भीती आतमध्ये होती इथं भीतीच्या आतमध्ये नशीब वाचली ती त्यांची अशी नशीब. बसली होती अडकली का नाही नाही अंगावर पडलं लागले त्यांना. लागले बापरे तिला पूर्ण ते हे झालेली ना तिची लागले आईला भेटलं अडकली का खाली? वाडाची भीती झाली. नाही भेटलं आईला आई काही पण आहे. काही दवाखान्यात इथं खाली तिला तिथंच हे केलं. हे बघ, लसूण बिसून भाऊ इथं ते किचन किचनचं आहे. आणि सामान पूर्ण हे असं झालं. तिथे पायला जखमा झाल्या मला पण इथं मार हा. ते नशीब थोड्यावरून हे झालं म्हणजे इथं आहे ना इथं ते हे झालं तो पत्र्यामुळे वाचलं म्हणून नशीब वाटते ती नशीब वाचली भाऊ आणि तिचे दोन्ही पाय असे जे झाले इथपर्यंत मार येते दोन्ही पायाला हात मार मुक्का मार जास्त आहे बरं हे विटा पडल्या ना अंगावर इटा भाऊ, वय किती 75 आहे भाऊ आणि बरं भाऊ अशी वय म्हणजे 75 आहे हे समजून घ्या आजी भाऊसाहेब का ते वास म्हणजे भाऊ वास्तू अशी यांची अशी परिस्थिती आहे आजच्या मितीला कमवतो एक गडी एवढा हेल्प दवाखान्यात तिचे पेशंट त्यांना ते त्या दिवशी एवढे घाबरले होते पर अक्षरशः चक्कर यायची कोमत जायची पाहिजे आणि हा. ते भाऊ थोडा सर्किट आहे डोक्यामध्ये बारका ते हाय ना असून नसून काही कामाचे नाही ते मला पाठवून द्या. हा सर मला मी भाऊला टाकून देईन हा चालेल हं? हो पाठवतो आणि ते भाऊ त्यांची एक सर्किट आहेत आणि आई वडील नाही करते म्हणते एवढंच गडी आणि ते पण दवाखान्यात 4-5 हजार रुपये नोकरीच्या याच्यावर कामा तर एक शिरा आताचे एवढे पूर्ण करून अख्खा कुटुंब मी चालू नको काळजी करू. हो आपण सर बरं का चालू पहिले मिस्त्री बाबू उद्याच्या उद्या चालेल आपण त्यांना कामाला आज लावू. किती दिवस शाळेत राहणार शाळेत राहतं नाही, का शाळेत सारे दिले तिला आता दुसरं दिला नाही तो शिपाई हो ना. बोले थोड्यावरून ये आम्ही इकडे. ते तिघं सर हे झालं ठीक आहे नमस्ते सर्वांना जय शिवराय. आपण आहोत मडगावामध्ये आणि आपण पाहतोय की ते दोन खोल्यांचं घर याची काय अवस्था झाली. सततचा पाऊस आणि आपण पाहतो की शांताराम सदाकाळ बरोबर ना त्यांच्या घराची जी पडझड झाली ही संपूर्ण भिंत जी पडली ती यांची जी आई आहे ज्या 75 वर्षाच्या आजी आहे त्यांच्या अंगावर ती भिंत पडली. आणि खरं तर एक गरीब कुटुंब आहे सर्वसामान्य कुटुंब आहे आणि आजींना त्या ठिकाणी बरेचसे लागले त्याच्यात बरेचशा गंभीर जखमी झाल्यात आणि त्यांना हॉस्पिटलला त्या ठिकाणी दवाखान्यात आजी उपचार घेतात आहे यांची आई उपचार घेतात आहे. आपण पाहतोय की आपलं मड जे गाव आहे इथं आमचे सगळे सहकारी अक्षय असेल बाळू असेल प्रवीण असेल आणि आमचं एक खरं तर मनापासून माझी विनंती असेल की आपण खरं तर असं जे सर्वसामान्य कुटुंब आहे गरीब कुटुंब आहे आज त्यांना शाळेत राहण्याची वेळ आली. आज त्यांच्या 2 खोल्यांचं घर आहे सर्वसामान्य कुटुंब आहे आपलं जेमतेम आणि बिचारं कसं बसं हे खरं तर कुटुंब चालते. माझी या निमित्तानं विनंती आहे की आपण खरं तर ह्या कुटुंबाला खरं तर आपण ही जी भिंत पडली आम्ही सगळ्या मित्रांच्या माध्यमातून त्यांना नक्कीच एक माणुसकीची भिंत म्हणून माणुसकीचा आदर म्हणून त्या ठिकाणी उभी करून देऊ. कारण शासन काय करणार आहे
आपण तरी किती शासनावर प्रशासनावर किती अनुदान किती आपण त्यांच्यावर हे राहायचं, अवलंबून राहायचं. आज खरं तर त्यांच्यावर जर अवलंबून राहिलं, मला असं वाटतं त्यांना शाळेतच बरेच दिवस काढायला लागलं. आज कोण पाहिलं पण आलं नाही त्यांच्या साधं निदान आधार द्यायला. आता अशा लोकांना आधार दिला पाहिजे. ही सर्वसामान्य लोक आहे तालुक्यातील. परवाच आदिवासी दिन आहे 9 तारखेला अदानी प्रकल्प विरोधात आणि त्याचबरोबर पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भात नारायणगावला चक्काजाम आंदोलन आहे आणि जुन्नरला आपलं उपोषणाचा आपण त्या ठिकाणी विडा उचललाय. अशा परिस्थितीत ही ज्यावेळेस मला आमच्या बाळूंनी सांगितलं की अशा पद्धतीने एका कुटुंबात अशी घटना घडली, भिंत अंगावर पडून आजी जखमी झाल्या. खरं तर या गोष्टीचं राहवलं नाही. आपण घाईघाई त्या ठिकाणी आलो आणि आपण सगळी परिस्थिती पाहिली. हे खरोखर सर्वसामान्य गरीब कुटुंब आहे. माझी या निमित्ताने विनंती राहील, अशा कुटुंबाला खरं तर आपण मदत केली पाहिजे. आम्ही पण या ठिकाणी ह्या कुटुंबाला ही भिंत बांधून देण्याची खरं तर जबाबदारी घेत आहोत. सगळ्या मित्रपरिवाराच्या वतीने माणुसकीचा विषय. माझी या निमित्तानं आपल्या तालुक्यात पण अशा अनेक दानशूर लोक आहे ज्यांना माणुसकी आहे, अशी लोक आहे. कारण आपल्या तालुक्याची माणुसकी फार वेगळी. त्यांनी पण अशा कुटुंबाला खरं तर मदत केली पाहिजे. आपला एक मदतीचा हातभार कोणाच तरी कुटुंब उभं करू शकतो. आज त्याची बिचारी आई ॲडमिट आहे, वडील शाळेत राहतात, घरची परिस्थिती फार वाईट आहे. संतोषचं खरं तर त्याची पत्नीचं पण मागे निधन झालेलं आहे. याला आधार फक्त आई वडिलांचे. ती आई पण जखमी. आपण पाहतोय की त्यांचं किचनचं अजूनही बघा टोमॅटो पडलेले आहेत. सगळं सर्वसामान्याचं कुटुंब हे 2 खोल्यांचं असं. आपल्या लोकांना खरं तर आपण आपल्या लोकांची काळजी घेतली पाहिजे. हे आपल्या तालुक्यातील लोक आहेत. माझ्या निमित्त सगळ्या विनंती राहील, तुम्ही प्रत्यक्ष येऊन अशा कुटुंबाला मदत करा. मडगावामध्ये इथं कोणती वस्ती, मडगावामध्येच शाळेच्या जवळ बाजूला हा संतोष सदाकाळ म्हणून आहे. अशा कुटुंबाला खरं तर मदत करा. माझी या निमित्तानं सगळ्यांना विनंती राहील. धन्यवाद. बापरे, अरे कोण आहे डॉक्टर? बोल, काय नाव आहे? नाव काय? भिंत पडली का? अडकलं नाही का हाताला? बापरे, पाय गोतला दोन्ही हात एक हात इकडे गोतला. पोरांना म्हणते हे काय आहेत ना मी त्या बाजूला काढा, तुम्ही मा पाय सोडवलं म्हणून. मग मी तिकडे टाकायचे पोरं इथे गाडी गेली आजी. नमस्ते. काही नाही, आजीला भेटला आजीची भिंती खाली गाडी गेली पण त्याचं सर्व काही अजून काळालेलं आहे ना सगळं. हा, कारण या पायाला पाय इकडे पट्टे आहेत पण इकडे सर राईट हँडला खूप पाहिजे सगळे रक्ताचे डाग घेते बोलतो. हां हां, बरं, विशेषतः काळजी घ्या. काळजी काय वाटतं तर मला सांगायचं पेशंट. येस सर, येस सर, येस सर, काय हरकत नाही. चांगलं पेस आहे तुमची, काळजी घ्या. आपण पाहतोय की ह्याच त्या आजी ज्या कुटुंबात आपण भेटायला गेलो, या आजींचं वय 75 आहे आणि या ज्यावेळेस अंगावर भिंत पडली त्या भिंतीखाली गाडल्या गेल्या. सगळ्या अंगाला जखमा आहेत आणि एक अशी गरीब कुटुंबातील आजीला या ठिकाणी आपण पाहतो की दवाखान्यात ॲडमिट केले, सरकारी दवाखान्यात. मगाशी पण मी या ठिकाणी संतोष त्यांचा मुलगा आहे, मगाशी पण या गोष्टीचं आवाहन केलं, विनंती केली. अशा कुटुंबाच्या मागं आपण थांबलो पाहिजे, उभं राहिलं पाहिजे, माणुसकी दाखवली पाहिजे. आज ते बिचारून वेळ आली. आज सारखा पाऊस पडतोय, पावसामुळं त्यांची भिंत कोसळली आणि भिंत कोसळून आजी गाडली गेली होती. आजीला नेमकं कळालं नाही
पहिलं आजीला वाटलं कुणी मागून दगड मारला काय, आणि पूर्णपणे आजी भिंतीच्या खाली होती. कशी बशी तिने विटा काढल्या, त्या बाकीच्यानी पटापटा विटा काढल्या म्हणून आजी बाहेर आली. पण तिच्या अंगठ्यापासून तर डोक्यापर्यंत सगळीकडे जखम आहे, सगळीकडे असं तुम्हाला रक्ताचे डाग आहेत. हे सगळे असे काळे निळे गोठलेले रक्ताचे डाग आहेत. आता डॉक्टरांशी मग बोलणं झाले. पण अशा कुटुंबाच्या मागं आपण उभं राहिलं म्हणजे म्हणजे सारखी मी ही विनंती का करतोय की संतोष असेल, हे आजी असेल, बाबा असेल, हे सर्वसामान्य कुटुंबातील लोक आहे. त्यांच्यावर आज ही परिस्थिती आली आणि अशा वेळेस नाही उभं राहायचं, मग कधी उभं राहायचं? त्यांच्यावर हे संकट आलेलं आहे. त्यांचं आपण घर बांधून देण्याचा त्या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. तो आम्ही त्या ठिकाणी माणुसकीच्या नात्याने ही भिंत उभं करून देऊ. आणि आपल्या माध्यमातून जर कुणाला या कुटुंबाला मदत करायची असेल तर हा संतोषांचा मुलगा आहे. संतोष, तुझा नंबर सांग. 9021 मोठ्याचा 9021 92 29 26. खरोखर माझी कळकळीची विनंती, स्वतः मी सगळी प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली. या कुटुंबाला खरोखर गरज आहे. तुम्ही अशा कुटुंबाच्या मागं उभे राहा. नक्की त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभल्याशिवाय राहणार नाही. आजी काळजी घ्या, काळजी घ्या, काळजी काळजी घ्या, काळजी घ्या. देतो भिंत बांधून, आम्ही भिंत बांधून देतो, आम्ही घर बांधून देणार तुम्हाला, देतो काय अडचण तुम्हाला नका घेऊ. देतो बांधून, भिंत बांधून देणार आहे ते, देतो भिंत बांधून. काही काळजी करू नको. झालंय बोलणं त्यांचं. हा परत द्या म्हटलं नाही पाहिजे ना, आता मी परत किती- चांगले बांधून मिस्तर होते. चांगले बांधून देऊ. चांगलं चांगले बांधून देऊ. ते त्यांनी शब्द दिला ना एकदा, हा. काम होणार आहे. काही काळजी करायची भिंत गरज बांधून नाही. देणार आहे चांगली, तुम्हाला काय टेन्शन नका घेऊ. मी म्हणते, काळजी नको करू. ते आले ना एकदा, काम झालं. आता माझ्या माग कोणीच नाही ना. हा, नसून द्या, हे नसून द्या. आहेत ना, सूरज भाऊ आहेत ना. हा, नाही, नाही. आहे, मी आहे. काळजी घ्या. चला.